आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने ज्यांनी घडवला ते प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराज, राजश्री छत्रपती शाहू महाराज, महात्मा फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत. हा संतांचा महाराष्ट्र आहे. आणि आपला महाराष्ट्र खऱ्या अर्थाने आता सुसंस्कृत राहिलाय का, हा आत्मचिंतन करण्याची वेळ आलेली आहे. या 75 वर्षात नुसते हेवे दावे, मग इकडं महायुती असेल, महाविकास आघाडी असेल, कॉन्क्रीट आपण महाराष्ट्र कसं घडवू शकतो, महाराष्ट्र हा राज्य दुसऱ्या राज्यांना एक दिशा देण्याचं काम करत असतो नेहमी. पण त्याच्यावर न चर्चा करता माझं तुझं आणि हेवे दावे काढण्यापेक्षा आपण पुढे जात नाहीये. लोक सुद्धा अस्वस्थ आहेत, व्यथित आहेत लोक. जनतेने जो काही निर्णय दिला असेल लोकसभेच्या वेळी, त्याच निर्णयावर पुढे जाऊ असं सगळ्यांना वाटत असेल तर साफ चुकीचं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो की ह्या एक 15-20 दिवसात जनतेच्या व्यथा समजल्यानंतर आम्ही एक वेगळा पर्याय, ज्या पर्यायाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्याच्या दृष्टिकोनातून आमचा प्रवास सुरू झालेला आहे. आजच्या बैठकीला प्रहारचे प्रमुख बच्चूभाऊ कडू येणार होते. परत आमची मुंबईत एक बैठक झाली. कोर्टात त्यांची आज तारीख असल्यामुळे आज आणि उद्या म्हणून ते येऊ शकले नाहीत, पण आमच्यावर VC वर बोलले. आता ते बच्चूभाऊंच्यावर एक 4-5 मुद्दे आमचे जराशे मतभेद मी म्हणणार नाही, पण एका लाईनवर एका जागेवर येण्यासाठी एक आणि 2 मीटिंग लागतील. पण मला पूर्ण विश्वास आहे, आम्हाला सर्वांना विश्वास आहे, त्यात काही अडचण दिसत नाहीये. आज आनंदाने सांगायचे की बाबासाहेब आंबेडकरांची पंतू राजरत्न आंबेडकर साहेब सुद्धा आमच्यावर आलेले आणि त्यांच्या शाहू महाराजांचा शिवाजी महाराज शाहू महाराजांचा वंशज या नात्याने आणि बाबासाहेब आंबेडकरांचे ते पंतू आहेत, तेव्हा हा नॅचरल अलायन्स आहे. म्हणजे आमच्यात काही कुठेतरी मतप्रवाह किंवा आणि काही वेगळं मतं घडवायचे असं काही नाही. आमच्या दोघांचं निश्चितपणे ठरलंय की आपल्याला शाहू फुले आंबेडकरांच्या विचाराने आम्हाला जायचं, शिवाजी महाराजांच्या विचाराने जायचंय. आणि म्हणून आमची अनेकदा भेट झाली. आणि आज पूर्वी भेट होत होत्या सामाजिक भेटी होत्या, आता ती राजकीय भेट आहे. आज जय जवान जय किसान या पक्षाच्या नारायण अंकुशे सुद्धा आलेले. सैनिकांचा सुद्धा आवाज त्यांना मांडायचा. सैनिक केव्हा राजकारणात येत नव्हते, लांबच राहायचे, पण त्यांना सुद्धा असं वाटतं की सैनिकांच्यावर सुद्धा अन्याय होत आहे, आम्ही सगळे एकत्र येऊ. आणि म्हणून एक चांगली सुरुवात आहे. राजू शेट्टींची सुद्धा आमची चर्चा चालू आहे. राजू शेट्टींचे माझं बोलणं झालेलं आहे आणि बच्चू भाऊंचं सुद्धा बोलणं झालेलं आहे, राजरत्नांचं त्यांचं बोलणं झालेलं आहे. आणि सगळे शेतकऱ्यांचे सगळे घटक हे सगळे कसे एकत्र येऊ शकतात, आपण एक वेगळा पर्याय कसा देऊ शकतो, ह्याच्यावर सुद्धा आमचं बोलणं चालू आहे. मनोज जरांगे पाटलांचं सुद्धा सकारात्मक दृष्टिकोन आहे त्यांचा. त्यांना मी विनंती केली, आता पाडायचं नाही, आपल्याला सगळ्यांना निवडून आणायला पाहिजे. आणि ह्या दृष्टिकोनातून सुद्धा आमची सकारात्मक चर्चा चालू आहे. शेवटी त्यांचा उद्देश आमचा उद्देश एकच आहे. त्या ज्या शाहू महाराजांनी राजश्री शाहू महाराजांनी आमच्या पंजोबांनी जे आरक्षण दिलं बहुजन समाजाला, अनुसूचित जाती जमाती OBC आणि गरीब मराठ्यांना, तर त्यांना सुद्धा आरक्षण मिळावं म्हणून त्या दोघांचा उद्देश असल्यामुळं एकत्र येण्याची नुसती एक वेळ राहिलेली आहे असं मला वाटते. म्हणून ते लवकरच त्याच्यात सुद्धा सकारात्मक एक निर्णय लवकरच येईल असं मला पूर्ण अपेक्षा आहे. मला असं वाटतं की मी नेहमीच बोलतो आणि जे काय बोलायचं मी आता बोललोय, पुढं बोलायचंच आहे. मला वाटतं 2 मिनिटं राजरत्न आंबेडकर साहेबांनी बोलावं, नंतर मग काय पत्रकारांना काय प्रश्न असतील ते आपण विचारावं. आमची सकारात्मक दृष्टिकोनातून चर्चा झाली. एक ह्या 2 पर्यायापेक्षा महाविकास आघाडी महायुतीपेक्षा आमचा एक सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी हा आमचा पर्याय आहे आणि हा सुसंस्कृत महाराष्ट्र घडवण्यासाठी आम्ही पुढे जाणार आहोत. या दृष्टिकोनातून आमची चांगली चर्चा झाली.
खरं तर राजे बोलल्यानंतर आम्ही बोलणं उचित नाही आहे, तरी राजेंनी मला 2 मिनिटाची संधी दिलेली आहे. आज जे काही आपण महाराष्ट्रामध्ये बघत आहोत, म्हणजे मला जेव्हा मी बाबासाहेब आंबेडकरांचे लहानपणचं इतिहास वाचायचो त्यावेळेस ते चाळीमध्ये राहायचे आणि बाबासाहेबांचे वडील त्यांना रात्री 2 वाजता उठवायचे अभ्यास करण्यासाठी आणि 5 वाजेपर्यंत त्यांचा तो अभ्यास घ्यायचे, कारण 5 नंतर मग नळावरची भांडणं सुरू व्हायची आणि नळावरची भांडणं सुरू झाल्यानंतर त्या गोंधळात अभ्यास शक्य नसायचा. मला असं वाटतं की आता तर नळावरचं भांडण हे महाराष्ट्रामध्ये आता सुरू झालेलं आहे. म्हणजे आज जे काही आपण बघतोय जोडे मारो आंदोलन आणि हे केवळ यांचे वैयक्तिक जे काही द्वेष आहे, राग आहे, त्या रागापोटी यांनी अशा पद्धतीने कामकाज आज महाराष्ट्रामध्ये हे नळावरचं भांडण आम्हाला महाराष्ट्रामध्ये दिसतंय. आणि कुठेतरी ज्या हेतूने जसं राजेंनी सांगितलं की लोकसभेच्या वेळेस संविधान धोक्यात आहे, संविधान धोक्यात आहे, असा जो काही या देशामध्ये प्रचार केला गेला, भारताचं संविधान धोक्यात आहे हे वाचवण्यासाठी आम्ही भरभरून इंडी आघाडी असेल, महाविकास आघाडी असेल, यांना भरभरून मतं दिली. केवळ आम्हीच नाही, अनुसूचित जातीच्याच लोकांनी नाही तर मुसलमानांनी मतं दिली. आज ज्यावेळेस खरंच संविधानावर ज्यावेळेस गालबोट उचललं जात आहे, तर लोकसभेत गेल्यानंतर किंवा विधानसभेमध्येही हे एका प्रश्नाचंही उत्तर आता ते विचारत नाहीयेत. म्हणजे वक्फ बोर्डाचा प्रश्न असो किंवा अनुसूचित जातीच्या रिझर्वेशनचा मुद्दा असो, उलट सुप्रीम कोर्टानं ज्यावेळेस अनुसूचित जातीच्या आरक्षणामध्ये क्रिमी लेअरचा मुद्दा त्याच्यामध्ये ऍड केला, त्यावेळेस काँग्रेस त्याचं स्वागत करताना मला दिसली. मग नक्की हे कोणत्या संविधानाचं बचाव करण्यासाठी हे बाता करत होते. आणि म्हणून आज कुठेतरी अनुसूचित जातीची लोक असतील किंवा मुस्लिम्स असतील, आम्ही कुठेतरी फसवणूक झाल्याची भावना आमच्यामध्ये आहे. आणि म्हणून महायुती हटवायची असेल तर महाविकास आघाडी आणा, महाविकास आघाडी हटवायची असेल तर महायुती आणा, हे जे यांचं सीसॉचा जो गेम या पूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे हा कुठेतरी थांबला पाहिजे. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही ही सगळी समीकरणं आम्ही महाराष्ट्राच्या जनतेपुढे येत आहोत की हे एकाच नाण्याचे हे 2 बाजू आहेत, हे काही वेगवेगळे नाहीत. यांना कसलेही महाराष्ट्राचे, आता महाराष्ट्र पब्लिक सेफ्टी बिल, आता तो बिल ऍक्ट मध्ये तयार झालेला आहे. एवढा मोठा ऍक्ट महाराष्ट्रात तयार होत असताना महाविकास आघाडीच्या एकाही नेत्यानं या ऍक्टचा विरोध केला नाही. मग हा विरोधी पक्ष म्हणून आपण याला कसं मान्यता द्यावी, जिथे ते महाराष्ट्राच्या अनुसूचित जातीचा प्रश्न विचारत नाहीत, मुसलमानांचा प्रश्न विचारत नाहीत, एवढा मोठा ऍक्ट तयार झाला तिथे प्रश्न विचारत नाहीत. आणि म्हणून महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता जनतेसमोर जात आहोत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या ईव्हीएम मशीनवर ते बटन सामान्य व्यक्तीचं हक्काचं बटन देण्याचं काम आम्ही करणार आहोत. आता आम्ही कारण इलेक्शन्स अजून त्याला अवधी आहे आणि आमच्या या बैठका सुरू आहेत, अजून बऱ्याच बैठका आमच्या त्या होणार आहेत. आणि महाराष्ट्राच्या जनतेसमोर पर्याय म्हणून आपण कसं जाणार आहोत, आघाडी युती म्हणून नाही तर महाराष्ट्राच्या जनतेला एक पर्याय म्हणून आम्ही आता लोकांसमोर येणार आहोत. एवढंच मी आजच्या प्रसंगी सांगेन. आजही बऱ्याच मीटिंग्स आमच्या होणं बाकी आहे. आमचा मॅनिफेस्टो की कशा पद्धतीने महाराष्ट्राच्या जनतेसमोर की एक सत्तामध्ये म्हणा किंवा काही पण आम्ही महाराष्ट्राच्या जनतेसाठी काय देणार आहोत, काय म्हणून आम्ही येणार आहोत, ते संपूर्ण आमचं त्याच्यावर वर्कआउट सुरू आहे. आणि एकदा ते फायनलाइज झालं की महाराष्ट्राच्या जनतेला आम्ही आमचा मॅनिफेस्टो महाराष्ट्राचा पर्याय म्हणून आम्ही तो लोकांसमोर देणार आहोत. एवढं सांगतो थांबतो. आज कुठल्याही मुद्द्यांच्यावर काही चर्चा झालेली नाही, पण इतकं निश्चित आहे की सामान्य माणूस, आपली जनता हे व्यथित झालेली आहे, कंटाळलेली आहे. तेच प्रश्न, तेच हे दावे, हिने कधी विरोध केला की त्यांनी विरोध करायचा. आपण महाराष्ट्रात खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्र आहे हे कसं करू शकतो, कसं त्याच्यावर आपण बोलू शकतो, ह्याच्यावर काही चर्चा नाही. मग तो सहकाराचा विषय असेल, शेतकऱ्यांचा विषय असतील, आरक्षणाचा विषय असेल, शिक्षणाच्या धोरणाच्या बाबतीत लाईन असेल, ह्याच्यावर कुठलीही चर्चा पाहायला मिळत नाही. आणि हेच सगळे मुद्दे आम्ही आमच्या मॅनिफेस्टोमध्ये, आमच्या अजेंडामध्ये हे तुम्हाला निश्चित पाहायला मिळतील. पण त्याच्यावर आज मी काही बोलत नाहीये. पण हे लवकरच एकदा आमचे सगळे समीकरण जमले, एकदा आमची सगळे कशा पद्धतीने पर्याय आपण देऊ शकतो हे सगळं ठरलं
की ह्या सगळ्या गोष्टी आम्ही वेळोवेळी आमच्या भाषणातून, आमच्या मॅनिफेस्टोमधून तुम्हाला ते पाहायला मिळतील. तिसऱ्या आघाडीसाठी अजून कोणाची आपण वाट बघत आहात? काय म्हटलं? अजून कोणाची वाट बघत नाही आहात? नाही, एक तर एक इलेक्शनला विलंब झालेला आहे, पुढची तारीख अजून काही डिक्लेअर झालेली नाही. पण जे छोटे लोक असतील, पण छोटे लोकच इतिहास घडू शकतात, अशा लोकांना जेवढे चांगले लोक आपल्याकडे आपल्याशी जुळले जातील आणि आपण एक चांगला पर्याय देऊ शकतो, या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न आहे. आज खरं बच्चूभाऊ येणार होते, पण त्यांची तारीख असल्यामुळं कोर्टात ते येऊ शकले नाही. पण माझ्याशी VC वर बोलले. परवा आमची मुंबईत सुद्धा त्यांची चर्चा झाली. राजू शेट्टी आणि त्यांच्या सर्व शेतकरी सगळे घटकातल्या लोकांशी आमचं सगळ्यांचं बोलणं चालू आहे. मनोज जरांगे पाटलांशी आमचं बोलणं चालू आहे आणि ओबीसी नेत्यांशी माझं व्यक्तिगत मी बोलायला लागलेलो आहे. म्हणजे सर्वसमावेशक सगळ्या लोकांना आपल्याला कसं घेता येईल या दृष्टिकोनातून आमचा प्रयत्न चालू आहे. पण जरांगे पाटील अजूनही ठाकरे आमची बैठक झालेली नाहीये, लढायचं की पडायचं हे ठरलेलं नाही. मनोज जरांगे यांनी एक वेगळं व्यक्तिमत्व त्यांचं घडलेलं आहे. आता माझी त्यांची अनेकदा भेट झाली, माझं त्यांचं चांगलं जमते सुद्धा, हे नाकारता येत नाही. पण मनोज जरांगे पाटलांना सुद्धा मी विनंती हीच केलेली आहे की तुम्ही पाडायचं हे बोलू नका. आता आपण कसं निवडून आणता येईल आणि एक चांगला पर्याय कसा उभा करू शकतो ह्याच्यावर आपण सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे. आणि मला विश्वास आहे ते सुद्धा त्या लाईनवर लवकरच येतील. सध्या ते सगळ्यांचा अंदाज घ्यायला लागलेले की नेमकं आपण कसं पुढे जायचं. तुम्ही जरांगेंशी संवाद साधताय, त्यांच्या मागणी मान्य आहे का तुम्हाला? ओबीसीतून मराठा आरक्षण द्यावं या संदर्भात त्यांचे मतभेद आहे? नाही नाही, त्यांच्या बहुतांश मागण्या आणि माझ्या सगळ्या मागण्या सारख्या आहेत. मला एक सांगा, बहुजन समाजात माझ्या पंजोबांनी, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन समाजाला आरक्षण दिलं होतं. त्यामध्ये अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी आणि गरीब मराठ्यांचा समाविष्ट आहे. मला एक सांगा, तुम्ही सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास ह्याचा अर्थच काय, आणि मी जाऊन त्यांना भेटतो याचा अर्थ काय? म्हणून ह्या सगळ्या ह्याच्या आणि त्याची स्पष्टता टप्प्याटप्प्यानेच येईल. पण गरीब मराठा समाजांना जे सरकारने आता आरक्षण दिलंय हे टिकणार आहेत का ह्याच्यावर हे कुणी बोलत नाही. हे जे तुम्ही एसीबीसीचं आरक्षण दिलेलं आहे, दोनदा हे उडलेलं आहे, हे तिसऱ्यांदा टिकल का ह्याच्यावर सगळ्यांनी बोलायला पाहिजे. मी तर वाटच बघायला लागलोय हे केव्हा बोलतात. म्हणजे महाविकास आघाडीतले लोक सुद्धा आणि महायुतीतले लोक सुद्धा ह्या प्रमुख नेत्यांनी मीटिंग बोलवावं, मला सुद्धा तिथं बोलवावं. मग माझी भूमिका आणि स्पष्ट सांगतो की नेमकी मनोज जरांगेची भूमिका काय, आमची भूमिका काय, आणि हे आरक्षण टिकणार का हे डायरेक्ट खुद्द पवार साहेबांच्या पासून ते उद्धव ठाकरेंच्या पासून ते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे साहेबांच्या पासून आणि काँग्रेसचे जे प्रमुख लोक असतील त्यांनी सगळ्यांची स्पष्ट द्यायला पाहिजे. आज ही स्पष्टता कुणीही देत नाही, हे माझा स्पष्ट आरोप आहे. त्यांची प्रमुख मागणी जी आहे बिहारचं आरक्षण उडलं ते. त्यांची प्रमुख मागणी आहे, आमच्या मागणीला ज्यांनी पाठिंबा देईल त्यांना आम्ही पाठिंबा देऊ. कोणाचं? जरांगेंचं. आणि ते ओबीसीतच माझं आणि मनोज जरांगेंचं जे जमते किंवा आमचं आणि त्यांचं उद्दिष्ट एक आहे हे तुम्हाला उत्तर भरपूर आहे. आणि म्हणून मी वाट काय बघायला लागलोय, ह्या सगळ्यांनी क्लिअर करून दे, नंतर मी बोलणारच आहे. पण एक साधा प्रश्न आहे माझा सगळ्यात तुम्हाला. ज्यावेळेस सरकारच ठरवतंय की सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास म्हणजे याचा अर्थ काय, म्हणजे हे ओबीसीचाच भाग आहे ना. मग म्हणजे तुम्हाला मान्य आहे का ओबीसीतून आरक्षण मिळालं पाहिजे महाराष्ट्रात? तीच मागणी आहे ना सगळ्यांची. सामाजिक मागास आणि शैक्षणिक मागास म्हणजे काय, हे ओबीसीच आहे ना. हे कुठलं वेगळं आरक्षणच म्हणजे ओबीसी, दुसरं कसं? आता हे एसीबीसी मध्ये घातलंय ह्याच्यावर स्पष्टता बोलायला पाहिजे. मी बोलणारच आहे. माझी एकच भूमिका आहे बघा. राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्यावेळी 50% आरक्षण दिलं होतं त्या बहुजन समाजाला. ते बहुजन समाजाला जे आरक्षण दिलं तेच आरक्षण तुम्ही सगळ्यांना न्याय द्यायला पाहिजे. त्या गरीब मराठा समाजाला न्याय मिळाला पाहिजे ना. आताही फार गोंधळ चालू आहे, अजूनही क्लिअर लाईन झालेली नाहीये. ते टप्प्याटप्प्याने क्लिअर होईलच. म्हणजे कोणाची या राजकीय या सगळ्या जे एसीबीसी जे आरक्षण दिले अजूनही क्लिअर नाही. अनेक ठिकाणी मुलं उपोषणाला बसतात. त्या सगळ्या गोष्टी व्हायला पाहिजेत. मी वाट बघायला लागलो. थोडे दिवस थांबा, मी बोलणार आहे. नाही, त्याला मार्ग आहे, त्याला पर्याय आहेत, सगळ्या गोष्टी आहेत.